नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होऊ दे एवढीच अपेक्षा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या व्यक्तीनं, वयस्क व्यक्तीनं, आईवडिलांनी जर मृत्यूपत्र करून आपल्या मुलांना दिलं असेल, मग ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तर ते काही अटी शर्तीनुसार सदरचं मृत्यूपत्र असेल किंवा बक्षीसपत्र असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त बक्षीसपत्र कसं रद्द करता येईल, अटी शर्तीवर कसं रद्द करता येईल ह्या संदर्भात एक सायटेशन आणि एक घटना पाहत आहोत. मित्रांनो, महत्त्वाची गोष्टी जर आपण पाहिलं तर प्रत्येक आईवडिलाची अशी अपेक्षा असते की आपली जी काही संपत्ती असतील ती खरी संपत्ती असतील तर आपली ती मुलं असतात आणि ह्या भावनेशील होऊन किंवा भावनेच्या आहारी जाऊन आई-वडील आपल्याकडे असणारा पैसा, ग्रॅज्युइटी, प्रॉव्हिडंट फंड, जे काय आपलं पैसे रिटायरमेंटवर मिळत असतील किंवा जीवनामध्ये जो काही पैसा मिळवलेला असेल ते आपला मुलींच्या किंवा मुलांच्या नावावर करून रिकामं होत असतात. पण काही परिस्थिती जर आता सध्याची परिस्थिती जर मित्रांनो पाहिली तर ज्यावेळी आईवडिलांनी पैसा असतो तोपर्यंत मुलं ही आईवडिलांना सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांची अन्न, वस्त्र, निवारा याची काळजी घेत असतात. परंतु काही घटनेमध्ये, काही केसेसमध्ये असं दिसून आलेलं आहे की ज्यावेळेला आईवडिलांच्याकडे पैसा नसतो त्यावेळी आईवडिलांना अक्षरशः घरातून बाहेर हाकलून घालवलं आहे किंवा त्यांच्या नावातली इस्टेट आपल्या नावावर, मुलांच्या नावावर एकदा झाली की आईवडिलांची किंमत संपलेली आहे किंवा त्यांना अन्न, वस्त्र यांची कुठल्याही प्रकारची किंवा त्यांची आरोग्याची कुठलीही जबाबदारी मुलं घेत नाहीत. अशा अनेक गोष्टीतून आपल्याला, घटनेतून, गोष्टीतून आपल्याला दिसून आलेलं आहे. त्या संदर्भानंच ही घटना आहे मित्रांनो. सदरची घटना ही कर्नाटकातली रायचूर या गावची घटना. ह्या घटनेमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, आईवडिलांनी मुलग्याला, मुलगा हा डॉक्टर होता, आईवडिलांनी, मुलगा डॉक्टर असल्यामुळं डॉक्टरांना मोठं हॉस्पिटल काढायचं होतं आणि त्यासाठी 2 जागा होत्या. त्यांच्या स्वतःच्या स्वमिळकतीच्या आईवडिलाच्या 2 जागा होत्या आणि त्या जागा एकचा एक मुलगा असल्यामुळं त्याच्या नावावर बक्षीसपत्र करून द्यावयाचं ठरलं. आणि त्यानंतर त्या आईवडिलांनी, वयस्क आईवडिलांनी, मुलगा हॉस्पिटल घालतोय आणि जे काही स्वप्न असतील, मुलाचे असतील किंवा आपले असतील, त्या स्वप्नासाठी ह्या आईवडिलांनी जी आपल्याकडं जी मिळकत स्वकष्टाची होती ते 2 प्लॉट त्यांनी हॉस्पिटल बांधण्यासाठी त्याला बक्षीसपत्र करून त्यांच्या नावावर करून दिलं. जोपर्यंत बक्षीसपत्र केलं नव्हतं तोपर्यंत तो मुलगा आपल्या आईवडिलाची अतिशय प्रामाणिकपणे सेवा पण करत होता आणि अन्न, वस्त्र, पाणी, औषधं वगैरे जे काय लागत होतं तो प्रामाणिकपणे करत होता. आणि काही दिवस गेल्यानंतर ज्यावेळी आईवडिलांनी मुलाच्या नावावर 2 प्लॉट केलेत हॉस्पिटल बांधण्यासाठी, त्या दिवसापासून मुलाचा हॉस्पिटलकडे जास्त लक्ष नाही, आईवडिलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. आणि एक दिवस अशी परिस्थिती निर्माण झाली की आईवडिलांना तो मुलगा विचार नसता झाला आणि खर्चसुद्धा द्यायला तयार नाहीत. आणि त्यावेळी मग आईवडिलांनी शेवटी अनेक वेळा प्रयत्न केले तरीसुद्धा मुलानं कुठलीही दाद दिली नाही. म्हणून आईवडिलांनी जो भारतीय ज्येष्ठ नागरिकांचा कायदा आहे 2007चा मेंटेनन्स आणि वेलफेअर ॲक्ट, ह्या ॲक्टखाली ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे केस दाखल केली बक्षीसपत्र रद्द होऊन मिळण्यासाठी. आणि त्या न्यायालयामध्ये दावा असा होता, शोभा कुलकर्णी त्या आईचं नाव होतं आणि वडील, शोभा कुलकर्णी विरोध अनिल कुमार हा तिचा मुलगा, ह्या दोघांच्या विषयी हा कोर्टामध्ये दावा दाखल करण्यात आला. आणि ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणानं ह्या कोर्टानं असा निकाल देण्यात आला, ज्यावेळी हे बक्षीसपत्र केलं त्या बक्षीसपत्रामध्ये अशी कोणतीही अट नव्हती की सदरचं बक्षीसपत्र रद्द व्हावं. म्हणजे त्यामध्ये असं लिहिलं नव्हतं की आईवडिलांची काळजी किंवा अन्न, वस्त्र, निवाऱ्याची किंवा औषध पाण्याची सोय केली नाही अशी कुठलीही अट नव्हती. त्यामुळे सदरचं बक्षीसपत्र रद्द होणार नाही अशा पद्धतीनं न्यायाधिकरणानं निकाल ह्या कामी दिलेला होता. त्यावर नाराज होऊन शोभा कुलकर्णी म्हणजे त्या वयस्क आईनं परत पुन्हा कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल केलं आणि रिट पिटिशनमध्ये असं नमूद करण्यात आलं की जी काय आमची संपत्ती होती ती संपूर्ण आम्ही मुलाच्या नावावर दाखल केलेलं आहे
आणि त्याचबरोबर हे केस चालू असताना अनेक 2 सायटेशनमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, जर आई वडील वयस्क असतील, जर मुलाच्या नावावर जर बक्षीसपत्र करून जर प्रॉपर्टी दिलेली असेल आणि आई वडिलांनी जर मेहरबान कोर्टाला तोंडी जरी सांगितलं की आमची हा मुलगा आरोग्याची आणि आमच्या अन्न वस्त्र पाण्याची कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाही, त्यामुळं सदरचं बक्षीसपत्र रद्द करण्यात यावं, अशा पद्धतीनं आणि 2 सायटेशन मेहरबान कोर्टाकडं होते, ते सायटेशनचा आधार घेऊन उच्च न्यायालयानं शोभा कुलकर्णी यांच्या बाजून असा निकाल देण्यात आलेला आहे की सदरचं जे काही बक्षीसपत्र केलेलं आहे त्या बक्षीसपत्रानुसार आईवडिलाची जर मुलगा काळजी घेत नसेल, त्यांच्या अन्न वस्त्र पाण्याची जर हेळसांड होत असेल आणि मुलगा ती कोणत्याही प्रकारची जर काळजी घेत नसेल, तर सदरचं बक्षीसपत्र हे उच्च न्यायालयानं रद्द केलेलं आहे. आणि ह्या कायद्यानुसार जो वेलफेअर मेंटेनन्स आणि वेलफेअर ॲक्ट ह्या कायद्यानुसार 2007च्या ह्या कायद्यानुसार सदरचं जर बक्षीसपत्र जर वयस्क मातापितांना जर मुलांना करून दिलेलं असेल आणि त्यामध्ये जरी अट नसले तर चालेल की मुलानं माझी काळजी घ्यावी का नाही ही कोणत्याही प्रकारची जरी अट नसेल आणि जरी त्या बक्षीसपत्रामध्ये कोणत्याही प्रकारची जरी अट नसेल आणि तोंडी जरी आईवडिलांनी मेहरबान कोर्टाकडे जरी तोंडी सांगितलं हा मुलगा माझी कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाही किंवा अन्न वस्त्राची जबाबदारी घेत नाही किंवा औषध पाण्याची जबाबदारी घेत नाही, त्यावेळीसुद्धा मेहरबान कोर्टाला सदरचं आईवडिलांनी करून दिलेलं बक्षीसपत्र मुलांना हे मग ती मुलं असतील किंवा अन्य कुणालाही बक्षीसपत्रानं जर ती मिळकत दिलेली असेल तर सदरचं बक्षीसपत्र हे रद्द करता येऊ शकतं. त्यामुळं ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार जर अशा काही अडचणी जर निर्माण झालेल्या असतात तर ह्या सायटेशनचा अतिशय उपयोग होतो आणि जे आईवडिलांनी जे एक स्वप्न असते की मुलांच्याकडे जे आपण आपली मिळकत सुपूर्द केलेली असते आणि जर मुलांनी जर पाहण्यासाठी किंवा आईवडिलांची काळजी घेण्यासाठी नकार दिलेला असेल तर ह्या सायटेशनचा उपयोग घेऊन आईवडिलांना एक चांगल्या पद्धतीनं मेंटेनन्स किंवा आधार मिळू शकतो. मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.